साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। त्यांच्या कुटुंबियांची खासदार प्रणिती शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, गेली 15 वर्ष सरपंच असणारे, सर्वांना सहकार्य करणारे संतोष देशमुख हे आदर्श सरपंच होते। मस्साजोगमध्ये जे काही घडलं त्याच्यात त्यांचा काही संबंध नसताना तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतोय म्हणून कोणी बाहेरून येतं, त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करून त्यांची हत्या केली जाते, हे चित्र अतिशय भयानक आहे। आजपर्यंत आरोपी फरार आहेत, सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे। विधानसभेत आवाज उठवल्यानंतर थोडीफार कारवाई करण्याचे नाटक केले जात आहे। प्रशासनावर प्रचंड दबाव आहे, त्यांचे कुटुंबीय सुद्धा भीतीच्या सावटाखाली आहेत। त्यांना पोलीस संरक्षण मिळाले पाहिजे। सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राची अवस्था यूपी बिहारपेक्षा वाईट केली आहे। संतोष देशमुख यांच्या आरोपींना अटक झाल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही। या कुटुंबाला न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले। या प्रसंगी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमित देशमुख, लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर नेते मंडळी उपस्थित होते। सत्ताधाऱ्यांकडून आणि खुद्द सीएम कडून ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत। आज संतोष देशमुख यांची कन्या, त्यांच्याशी मी बोलत होती, ती म्हणाली, आई मला बाहेर पडताना भीती वाटते, मला पण संरक्षणाची गरज आहे। कारण का हे पाळत ठेवून करतायत, डूक धरतायत आणि आज महिलांना पण सोडत नाहीत। असं एकंदरीत ही भीती या महाराष्ट्रात महिलांच्या मनात पण भीती आली। ज्या पद्धतीत त्यांची हत्या झाली इथे, इतकी क्रूर पद्धत होती आणि काही कारण नसताना आदर्श सरपंच म्हणून यांनी 2दा त्यांना पुरस्कार मिळाले, आदर्श गाव म्हणून सगळ्यांना मदत करणाऱ्या व्यक्ती आज त्यांची हत्या करण्यात आली आणि अजूनही 3 आरोपी फरार आहेत। कोणत्याही प्रकारचं काही मूव्हमेंट ही सरकारकडून दिसत नाही आहे। विधानसभेत आणि पार्लमेंटमध्ये थोडासा आवाज केला म्हणून आज इथपर्यंत तरी आलाय, नाहीतर हे सगळं झाकायचा प्रयत्न हे सरकार करत आहे। ह्याआधी आम्ही सूर्यवंशी यांच्या इथे होतो परभणीला, तिथे पण एकंदरीत असं दिसून आलं की पीएम रिपोर्ट म्हणतो की हे मारहाणीने मृत्यू झालाय आणि सीएम रेकॉर्डवर विधानसभेत खोटं सांगतात आणि म्हणतात की नाही, हार्ट अटॅकने आला। म्हणजे एवढी तफावत, ती पण आपल्या सगळ्यांना दिसणारी, तिथे पण प्रशासनावर दबाव आणून हे सगळं प्रकरण जे आहे ते मिटवायचा प्रयत्न दोन्हीकडे, सगळीकडे एकंदरीत महाराष्ट्रात चालला आहे।